हॅलो मित्रांनो, स्वागत आहे या व्हिडिओवर। आज तुम्हाला दाखवणार आहे पिठलं कसं बनवायचं विदर्भ स्टाईलने। चला सुरू करूया। सगळ्यात आधी आपण घेतलेली आहे कढई, याच्यावर तेल टाकूया। तेल टाकलेलं आहे, थोडंसं तेल टाकायचं याच्यात। पूर्ण व्हिडिओ बघा तरच समजेल, खूप भारी लागते हे, खाऊन बघशाल तुम्ही। तेल टाकलेलं आहे, थोडं गरम होऊ देऊया। थोडं गरम होऊ देऊया याला। गरम झालेलं आहे, आपण थोडी याच्यात मोहरी घालून घेऊया। याच्यात थोडी मोहरी टाकली आहे आपण। त्यानंतर थोडं जिरं येईल, त्याला होऊ देऊया। पूर्ण व्हिडिओ बघा तरच समजेल तुम्हाला कसं बनवायचं। थोडं याला गरम होऊ देऊया। त्यानंतर याच्यात कांदा घालून घेऊया आणि परतून घेऊया। याच्यात कांदा टाकलेला आहे वरून, मग परतून घेऊया। थोडं होऊ देऊया कांद्याला। त्यानंतर आपण हळद टाकून घेऊया, थोडं परतून घेऊया थोडं पहिले। त्यानंतर हळद टाकून घेऊया। हळद 2 चमचे किंवा 3 चमचे टाकू शकता। आपण यावेळी 3 चमचे टाकले, परत चौथा हळद टाकून घ्यायची। त्यानंतर थोडं कालवायचं, मिश्रण करून घेऊया थोडंसं। हळद टाकली, आता तिखट टाकून घेऊया। पूर्ण तिखट टाकायचं, जेवढं तुम्हाला पाहिजे, तेज बनवायचं का मीडियम बनवायचं त्यानुसार तिखट टाकून घेऊया। मग परतून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घेऊया, थोडं मीठ टाकायचं। थोडं होऊ देऊया। त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकून घेऊया वरून। थोडं कालून घेऊया, मग थोडं कालून घेऊया। त्यानंतर पाणी टाकून घेऊया वरून। थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आपण, थोडं कालूया। त्याला उकळी होईपर्यंत आपण थांबूया, उकळी यायला पाहिजे। तर तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे, त्यावर बेसन घालून घेऊया। तर हे पिठलं बनणार आहे। आता बेसन घालून घेऊया। तुम्ही बघू शकता आपण बेसन घालत आहे। मग परतूया। त्याला पटलं होईपर्यंत कालवत बसूया। त्याला कालून घ्यायचं आहे। थोडं शिजू देऊया याला। तर बघा, तुम्ही बघू शकता याला कालवत आम्ही पतलं केलेलं आहे। असं पतलं करून घ्यायचं आहे, थोडं उकळी येऊ द्यायचं आहे। थोडं परत कोथिंबीर टाकून घेऊया। आधी पण टाकलेली, पण आता वरून पण टाकायची, चव भारी येते। वरून कोथिंबीर टाकून घेऊया आणि थोडं शिजूया। आणि त्याला थोडं कालवायचं आहे, कालून घेऊया आपण। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आमचं बेसन झालेलं आहे, त्याला पिठलं म्हणतो। पूर्ण तुम्हाला समजलं असेल, आपलं बेसन झालेलं आहे। तुम्ही याला पिठलंही म्हणू शकता। बघा अशा प्रकारे बनलेलं आहे। थोडं शिजू द्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचं आहे। तर तुम्हाला ही रेसिपी समजली असेल तर लाईक आणि कमेंट करा, कशी वाटली शेअर करा सगळ्यांना। भेटूया पुढच्या व्हिडिओला, तोपर्यंत बाय।